पुण्यातील मिथेनॉल दुर्घटनेनंतर सोलापुरात अवैध दारू विरोधात धडक मोहीम। पुणे येथे मिथेनॉल मिश्रित विषारी मद्य प्राशनामुळे झालेल्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध मद्य निर्मिती, हातभट्टी दारू विक्री व मिथेनॉलच्या गैरवापराविरोधात विशेष प्रतिबंधात्मक मोहीम सुरू करण्यात आली आहे। माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सर्व विभागांना संयुक्त कारवाईचे आदेश दिले असून शहर व ग्रामीण भागात घंटागाड्यांद्वारे जनजागृती मोहीम राबवली जात आहे। मिथेनॉल हे अत्यंत विषारी रसायन असून त्याच्या सेवनामुळे अंधत्व, कोमा, किडनी निकामी होणे तसेच मृत्यू होऊ शकतो। त्यामुळे नागरिकांनी अवैध व रसायनयुक्त दारूपासून दूर राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे। दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने 29 मे ते 2 जून 2026 दरम्यान धडक कारवाई करत 46,275 लिटर रसायन, 3,717 लिटर हातभट्टी दारू, 54.75 बल्क लिटर देशी दारू व 125 बल्क लिटर ताडी जप्त केली। या मोहिमेत 72 गुन्हे दाखल करून 58 जणांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे 24.72 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अवैध हातभट्टी केंद्रांवरील वीज जोडण्या खंडित करण्यासह मिथेनॉलच्या उत्पादन, विक्री व साठवणुकीवर विशेष देखरेख ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। सोलापूर विभाग यांचे संयुक्त विद्यमाने जनहितार्थ जाहीर आवाहन। नागरिकांनो सतर्क राहा। आपल्या भागातील विना परवाना अवैध दारू धंदे, हातभट्टी दारू धंदा, टपरी, धाबा इत्यादी ठिकाणी मिळणारी दारू ही जीवितात धोका निर्माण करते। अशा दारूमध्ये विषारी रसायन म्हणजे मिथेनॉल युक्त मिश्रण असते। अशी